येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र दिसणार असून अख्ख्या महाराष्ट्राला हे चित्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे। मात्र ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या एकत्र आल्याचा असाच एक प्रसंग घडला होता। नागपूरमध्ये 10 फेब्रुवारी 1997 रोजी कस्तुरचंद पार्कमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात राज, उद्धव आणि तिसऱ्या पिढीचे आदित्य ठाकरे एकाच मंचावरती दिसून आले होते। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या आवृत्तीच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात हा प्रसंग अनुभवायला मिळाला होता। यावेळी ठाकरेंच्या तिन्ही पिढ्या एकत्रित आल्याचा दुर्मिळ योग जुळून आला होता। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहे। यापूर्वीही दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर येण्याचे महाराष्ट्रात अनेक प्रसंग घडले आहे आणि त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता 10 फेब्रुवारी 1997 रोजीचा, जेव्हा नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर दोन्ही भाऊ एकत्रित आले होते आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये एक खास सभा त्या ठिकाणी झाली होती। आपल्यासोबत दैनिक सामनाचे वरिष्ठ वार्ताहर आणि नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव आहेत। महेशजी, काय प्रसंग होता तो? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की नागपुरातून सामना सुरू व्हावा। याकरता आम्ही तयारी केली आणि 10 फेब्रुवारी 1997 रोजी कस्तुरचंद पार्क मैदानात भव्य जाहीर सभेत सामनाचे प्रकाशन करण्यात आलं। हा कार्यक्रमच असा जोरदार होता की तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसोबत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब आणि आदित्य सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता। हे विशेष। आणि आता हे दोघंही जण, उद्धव ठाकरे आता शिवसेना पक्षप्रमुख आहे तर आदित्य युवा सेना प्रमुख आहेत। ठाकरे कुटुंबातील तिन्ही पिढ्या एका सोबत एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या आणि तोच ऐतिहासिक फोटो जो आहे आपण एबीपी माझाच्या माध्यमातून पाहत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।